माझं नाव बाहुबली विद्याधर मुळे. आमच्या मंडळाचं नाव स्वराज्य दुर्गनाथ प्रतिष्ठान कोल्हापूर. आम्ही यावर्षी सिंधुदुर्ग किल्ला उभारण्याचा प्रयत्न केला आहे. गेले 14-15 वर्ष झाले अविरत आम्ही किल्ले उभारण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्ही यावर्षी सिंधुदुर्ग हा साकारला आहे. तर सिंधुदुर्ग साकारण्याचं कारण म्हणजे युनेस्कोमध्ये जागतिक किल्ल्याच्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या महाराजांचे 12 किल्ले घेतले गेले आहेत. त्यातला हा किल्ला सिंधुदुर्ग हा किल्ला स्वतः महाराजांनी स्वतःच्या देखरेखीखाली हा बांधला गेला आहे, त्यांच्या देखरेखीखाली. तर स्वराज्याचं आरमार निर्माण करावं, स्वराज्याचं आरमार पण असावं यासाठी हा किल्ला निर्माण केला महाराजांनी. आणि ह्या किल्ल्याचं मूळ महत्त्व म्हणजे कसं आहे, स्वतःचं सागरी आरमार निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ल्याचं बांधकाम केलं. याचं बांधकाम हिरोजी इंदलकर यांनी पूर्ण केलं. बांधकाम 1664मध्ये बांधकामाला सुरुवात केली. ते बांधकाम 3 वर्ष 1664मध्ये बांधकामाचं सुरुवात 1667मध्ये पूर्ण केलं गेलं. गेले 15 वर्ष झाले आम्ही अविरत हा किल्ला उभारण्याचा कार्यक्रम करतो. त्यासाठी पंचक्रोशीतील लोके, शाळेतील सहली आवर्जून इथं भेट देतात. आम्ही हा किल्ला म्हणजे किल्ले बनवण्याचा उद्देश म्हणजे की लहान मुलांना प्रेरणा मिळेल. महाराजांनी आपल्यासाठी काय केलं आहे ते सगळ्यांना दिसावं, कळावं. गडातील बारकावे महाराजांनी कशासाठी केलं, सगळं आपल्यासाठी केलं हे सगळ्यांना समजावे यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी किल्ल्याची प्रतिकृती उभ्या करून छोटे छोटे बारकावे असे दाखवण्याचा प्रयत्न करतो. सिंधुदुर्ग किल्ला हा जागी 48 एकरांमध्ये आहे आणि त्याला तटबंदी 3.5 मैल म्हणजे 5.5 किलोमीटरची तटबंदी आहे. एकूण 27 बुरुज आहेत आणि हा आम्ही किल्ला आहे तो 16x20 मध्ये साकारलेला आहे आम्ही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.